नमस्कार. सध्या आम्ही आसात तुये जे नवीन हॉस्पिटल इमारत आमचे पयलीचे मुखेलमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी 100 खाटांचे हॉस्पिटल आणि आता मेरेन ह्या हॉस्पिटलाच्या इमारतीचेर 100 कोटी परस चड खर्च केला आणि हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाक लिंक जावचे अशी तांची येवजण आशिल्ली आणि ज्या पद्धतीने बांबोळी हॉस्पिटलाक सोयी सुविधा मेळतात, रुग्णांची सेवा थंय जाता, तीच सेवा हांगर मेळची असो तांचो एक उद्देश आसलो आणि त्या नजरेन सरकारान हे हॉस्पिटल उभारले. हे हॉस्पिटल उभारल्या उपरांत फाटल्या 5 वर्सां पयलीं जेन्ना विधानसभेची निवडणूक आशिल्ली तेन्ना मुखेलमंत्री म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत हे आशिल्ले. तांणी एक डायलिसीस युनिट उद्घाटन केले. त्याच्या उपरांत आणि कसल्याच प्रकारचो वॉट ओटी किंवा इतर सोयी सुविधा उपलब्ध करपा खातीर सरकारान दुर्लक्ष जाला असो सगळ्यांचोच दावो आसा. 5 वर्सां जावन ह्या हॉस्पिटलाची आयज मेरेन उक्तावण जायना आणि आता 30 जानेवारीक हे हॉस्पिटल उद्घाटन जातले अशी सगळ्याकडे चर्चा आसा. पूण जेन्ना तुये हॉस्पिटल कृती समितीन हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाक लिंक करूनच सगळ्या प्रकारचे सोयी सुविधा तयार करून सुरू करचे अशी तांची मागणी आसा. त्याचबरोबर वेगवेगळे संस्था आसा सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आशिल्ले पेडणे तालुका विकास समिती म्हणा, पेडणे तालुका नागरिक समिती म्हणा आणि गांवागावातले सरपंच उपसरपंच पंच सामाजिक कार्यकर्ते ह्या सगळ्या लोकांची मागणी आसा की ह्या हॉस्पिटलान बऱ्यापैकी सोयी सुविधा उपलब्ध जावचे. जेन्ना एखादो अपघात जाता किंवा एखादो रुग्ण आजारी जाता तेन्ना तांकां म्हापशा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा नाल्यार उपरांत मागीर बांबोळी व्हरचें पडटा. त्या परस पेडणे म्हालान एखादी जर घटना घडली, अपघात जालो तर ताका हांगासर त्या पद्धतीची सेवा मेळची, उपलब्ध जावची हो एकच डिमांड हॉस्पिटल कृती समितीन आपल्या उपोषणाद्वारे केल्लो आसा. आणि आता सरकारय म्हणटा की 30 तारीख हे हॉस्पिटल सुरू जातले. 30 तारीख हॉस्पिटल सुरू जाता हाचे सगळ्या वाटेन स्वागत आसा. पूण हे तुवें हॉस्पिटल जे पयलींचे आमचे सामुदायिक आरोग्य केंद्र तेच शिफ्ट करतात आणि ताचे उक्तावण करता काय असो लोकां मदीं संभ्रम निर्माण जाल्लो आसा. त्या खातीर सरकारान हाचेर स्पश्टीकरण दिवचें अशी मागणी ही तुवें हॉस्पिटल कृती समितीन केल्ली आसा. सरकारान हे लिंक हॉस्पिटल केन्ना करतलो त्या पद्धतीने लेखी स्वरूपात उत्तर दिवचे अशें मागणी आसा. आणि जर 30 तारीख सरकारान जे हॉस्पिटल तुवें हॉस्पिटल आसा ते शिफ्ट केले तर ताचेर आमी समाधानी ना असे म्हणणे चडट्या नागरिकांचे आसात. आणि तुवें हॉस्पिटल कृती समितीनय ठरयला जर आयज मेरेन सरकार जर आमकां लेखी स्वरूपात हे हॉस्पिटल तुवें हॉस्पिटल जे आसा ते लिंक हॉस्पिटल करतले आणि तशा प्रकारचे लेखी स्वरूपात उत्तर दिवचे आणि जर तशें करिनात जाल्यार फाल्यां सावन आमरण उपोषण करपाचो निर्णय ह्या समितीन घेतलेलो आसा. आणि त्या खातीर सरकारान बेगोबेग हाचेर निर्णय घेवचो. आताच एक माहिती उपलब्ध जाल्ल्या की जे तज्ञ आसात, डॉक्टर मंडळी आसा किंवा आरोग्य खात्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहात त्यांच्या तज्ञांची एक बैठक जाल्या आणि बांबोळी हॉस्पिटलाक हे लिंक करपा खातीर ज्या पद्धतीचे सोयी सुविधा पुरवपा ताचेरूय बऱ्यापैकी चर्चा जाल्ली असे वृत्त हाती आयिल्ले आसा. पूण आमी ह्या माध्यमांतल्यान सरकाराक सांगूंक सोदता की ज्या पद्धतीने आदले मुखेलमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी हे हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेजीक लिंक करपा खातीर त्या नजरेन उभारलेले आसा ते हॉस्पिटल सरकारान तशा पद्धतीचे सुरू करचे. ह्या विशयी जे आंदोलन सुरू आसा किंवा लोक आवाज उठयता खंयच्या सरकारच्या विरोधान ना, खंयच्या आमदाराच्या विरोधान ना किंवा खंयच्या राजकीय पक्षाच्या विरोधान हे आंदोलन ना, हाची ही दखलय सरकारान घेवपाची गरज आसा. आमचे थळावेचे आमदार जे जी दारोलकर आसा
ते जेन्ना आमदार जाले तेन्ना सावन त्यांनी हे हॉस्पिटल जे अपूर्ण काम आशिल्ले 25% बांदकाम जावंक नासले, तातूंत साधन सुविधा पुरवंक नासले, ते काम पूर्ण करपा खातीर तांणी सरकारच्या फाटल्यान लागून हे इमारतीचे काम पुराय केलां. आतां टेंडराय जाल्ली आसा आनी हे सगळे सोयी सुविधा ह्या हॉस्पिटलाक बांबोळी हॉस्पिटलाच्या पद्दतीन ताका मेळचे असो तांचोय प्रयत्न. आनी तांणी प्रतिक्रिया दितना सांगला की हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाकूच लिंक जातले आनी 12 OPD हांगासर सुरू जातले. त्या खातीर आपुणूय सरकार कडेन प्रयत्न करता अशें तांचें म्हणणें आसा. पूण सरकारान आतां जर 30 तारीख हे हॉस्पिटल सुरू केले तर तशा प्रकारच्या हॉस्पिटलान जर आमी फेरफटको मारलो तशें सुविधा ना, अजून तशी फर्निचर ना, यंत्रणा व्हडली ना, OTP म्हणा किंवा OPD जे सुरू जातले तशें कशें कितें दिसना. फक्त सामान हाडलेलें आसा, बेडी आसात थंय, खुर्च्यो आसा, बाकीची कसल्याच प्रकारची यंत्र सामुग्री ना, गॅस पायपलायन थंय दिसना. वेगवेगळे जे तांत्रीक अडचणी आसा ते अडचणी अजून मेरेन पुराय करूंक ना. मागीर हे 30 तारीख जे हॉस्पिटल सुरू जाता ते जे आमचे सामुदायिक आरोग्य केंद्र आसा ते शिफ्ट जाता की काय, आनी सरकार तर आमकां पेडणेकारांक फसयना न्हू असो प्रश्न निर्माण जाता. त्या खातीर सरकारान फेर विचार करचो. थोडो विलंब लागलो म्हणून ताका कितें जायना. जे सगळे सोयी सुविधा आसा ते पुराय करचे. आनी दुसऱ्या बाजून एक गट म्हणटा की जर हॉस्पिटल टप्प्यान सुरू जाता तेचें आमी स्वागत करता, कारण लोकांक जी सोयी सुविधा मेळपाक जाय, सेवा मेळपाक जाय ती बऱ्या पैकी जर पेडणे म्हालांतल्या ह्या तुवें हॉस्पिटलान मेळता जाल्यार आमची कांयच हरकत ना. पूण पेडणे तालुक्यान वेगवेगळे सामाजीक संस्था आसात ते आतां मेरेन आवाज उठयतात. तुवें हॉस्पिटल कृती समिती आसा तांचें म्हणणें आसा की सरकारान हे हॉस्पिटल गोमेको हॉस्पिटलाक लिंक करचें आनी तशा पद्दतीची सेवा सुरू करूनच हे हॉस्पिटल सुरू करचें. टेंडरां जी जाल्ली आसा त्या टेंडरांक अजून 4 म्हयन्याची मुदत आसा. त्या मुदतीन ते पुराय यंत्र सामुग्री थंय बसयतले आनी त्याच्या पयलींच जर हे हॉस्पिटल सुरू केलें जाल्यार अर्धवट पद्दतीन हे हॉस्पिटल सुरू करतले अशें दिसून येता. आतां आमी चडशा ठिकाणी पळयता, आमच्या पेडणे म्हालाचो जर विचार केलो जाल्यार अर्धवट प्रकल्पांचे उद्घाटन करपाचे सत्र फाटल्या ज्या पद्दतीन काँग्रेसीन सरकारान सुरू केले त्याच पद्दतीन हांगासर भाजप सरकारानय केले अशें दिसून येता. जर आमी पयलीं पेडण्या जे माशेलकर म्हणचे गार्डन अशें पालिकेचे गार्डन ते अर्धवट स्थितीत गार्डनाचें उद्घाटन केलें. तेच्या उपरांत भाजप सरकारान इंधन प्रकल्प आशिल्लो, कचरा प्रकल्प आसलो तो अर्धवट स्थितीत पेडणे पालिकेचो सुरू केलो आनी हे हॉस्पिटलय अर्धवट स्थितीत आसतना सुरू केल्लें आसा. सरकारान आमी एक नजरेक हाडून दिता, सरकारान ही पुराय इमारत आणि यंत्र सामुग्री निर्माण केल्या उपरांत आणि गोवा मेडिकल कॉलेजीक लिंक जाल्या उपरांत सगळे ज्या पद्दतीने सोयी सुविधा उपलब्ध जातले त्याच पद्दतीने तशी सेवा दिवची अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर.